नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। चोरी करण्यासाठी चोरटे काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही। त्यात मालेगाव शहरात चोरी करणारे संशयित आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी शक्कल लढवित असतात। गेल्या आठवड्यात मालेगाव शहरात गाऊन गँग सक्रिय झाली। त्यांनी महिलांचे कपडे परिधान करून महिलांच्या घोळक्यात घुसून दागिने लंपास केले। या प्रकरणाचा शोध लागलेला नसताना आता मालेगाव शहरात पुन्हा एकदा चड्डी बनियान गँगनं धुमाकूळ घातलाय। बुधवार दिनांक 4 रोजी टेहरे चौफुली परिसरात तब्बल 6 दुकानं फोडून या गँगनं चोरी केल्याची घटना घडली। या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराबाहेर असलेल्या टेहरे चौफुली परिसरातील व्यापारी संकुलात बुधवारी अज्ञात चोरट्यांच्या टोळीनं फर्टिलायझर, वायर, हार्डवेअर, इसार पंप, अन्नपूर्णा दुकान, पाणी जार विक्रीचे दुकान असे एकूण 6 दुकानं घरफोडी केली। या घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची चर्चा असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। दरम्यान मालेगाव शहर तसंच परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। विविध स्वरूपाच्या टोळी शहरात सक्रिय झाल्यानं या चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत। मात्र तरी देखील शहर तसंच परिसरातील विविध ठिकाणी चोरटे त्यांचं लक्ष्य साध्य करीत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।